विरोधी पक्षातल्या काँग्रेस पक्षानेही प्रचाराचा जोर धरलाय। पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी आज ओदिशा इथल्या केंद्रपाडा इथं प्रचार सभेला संबोधित केलं। दिल्ली आणि ओदिशामध्ये एकत्र निवडणुका होत असून या दोन्ही राज्यात भाजप आणि बिजू जनता दल पक्षानं काही उद्योगपतींचा फायदा करून देण्यासाठी जनतेवर अन्याय केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला। या अन्यायाचा नाश करून न्याय स्थापन करण्यासाठी काँग्रेस येणार आहे असा दावा त्यांनी केला। ओदिशामध्ये काँग्रेस सरकार आल्यास महिलांना 2000 रुपये प्रतिमाह थेट त्यांच्या खात्यात जमा होतील। 3000 रुपये बेरोजगार युवकांच्या खात्यात जमा केले जातील। तसंच 200 युनिट वीज मोफत दिली जाईल। तर गॅस सिलेंडर 500 रुपयात दिला जाईल। शेतकऱ्यांच्या धान्याला प्रति क्विंटल 3000 रुपये दिले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं। नवीन जी ने और नरेंद्र मोदी जी ने, अंकल जी ने 22 लोगों को अरबपति बनाया। अब हम करोड़ों लोगों को लाखपति बनाने जा रहे हैं। हजारों को नहीं, लाखों को नहीं, करोड़ों लोगों के बैंक अकाउंट में हम 1 लाख रुपए साल का डालने जा रहे हैं। मैं तो कहता हूं, मैं साफ कहता हूं, अगर आपने 10 साल अदानी को करोड़ों रुपए दिए तो हम अगले 10 साल करोड़ों लोगों को लाखों रुपए दे सकते हैं। दरम्यान भारतीय जनता पार्टी लोकशाहीचं अवमूल्यन करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते अभिषेक मनोज सिंघवी यांनी केला आहे। सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपला मिळालेला विजय हे सरळ लोकशाही मूल्यांचं उल्लंघन आहे। भाजपा पैसे, यंत्रणा आणि मनुष्यबळ यांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। भाजपच्या 417 उमेदवारांपैकी 1/4 उमेदवार अलीकडेच पक्षांतर करून भाजपात आले आहेत असं ते म्हणाले। समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या संभळ इथं प्रचार सभा झाली। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या 2 टप्प्यांमध्ये उत्तर प्रदेशच्या मतदारांनी भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं आहे असं ते म्हणाले। आपल्याला मतदानाचा भरघोस पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला।